कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय होऊन बसलंय? अशा पद्धतीने मी माहेरी येईन असं कधीच वाटलं नव्हतं। अधिपती आणि माझ्यामध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी व्हायच्या आणि ते आमच्यामध्ये आम्ही सॉल्व्हही करायचो, पण आमच्यात जेव्हा भुवनेश्वरी मॅडमचा विषय येतो तेव्हा अधिपतींना त्यांच्याशिवाय दुसरं कोणी दिसतच नाही। फक्त वाद होतात आमच्यात। हे असं किती दिवस चालणार देवा? मला त्रास होतो या सगळ्याचा। अधिपतींशी बोलणं होत नाहीये। मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली पण त्यांचा फोन नाहीच आला। अजून राग नाही गेलाय त्यांचा, गुंता वाढत चाललाय। वेळीचा गुंता सोडवायला हवा, त्यासाठी माझ्या पाठीशी राहा। अक्षरा, हा ए अक्षरा, ऐक ना, डब्यासाठी भाजी कुठली करू तुझ्या? काही चालेल। मेथीची करू? हा हा। आत्ता काय घेणार आहेस? चहा घेणार आहेस का कॉफी? काही चालेल। अगं तुला काय प्यावंसं वाटतंय अक्षरा? काही नाही। मी करू का? मीच करते, ठीक आहे। अगं नाही, मी बनवते, पण तुला काय प्यावंसं वाटतं ते सांग ना। हे बघ अक्षरा, तुला ना आता छान पौष्टिक खायचंय, वेळेवर झोपायचंय, आराम करायचाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहायचंय, हो की नाही? तू ना अक्षू मला फक्त ऑर्डर सोडत राहा। आई मला हे करून दे, आई मला ते खावंसं वाटतं। मला तुझे सगळे लाड पुरवायचे आहेत ग। मी तुझ्यासाठी ना डिंकाचे आणि मेथीचे लाडू बनवणार आहे। खायचे बरं का अक्षरा? तुला ना आता खूप पौष्टिक खायचंय सगळं, कळलं? आणि रात्री गोळ्या घेतल्यास का वेळेवर? काय झालंय अक्षरा? अजूनही तू त्याच मूड मध्ये आहेस? नाही, मी ठीक आहे। अपसेट दिसतीयस। आहे आई, मी अपसेट आहे। अगं अक्षू, आई सॉरी, मी तुझ्याशी असं बोलायला नकोय। नाही म्हणजे एकदम असं सॉरी वगैरे नको म्हणूस। मी समजू शकते तुझ्या मनात काय चाललंय ते। आणि अगं नवऱ्याशी बोलणं झालं नाही ना की जगातल्या सगळ्या बायकांची चिडचिड होतेच, हा? आणि तसे या दिवसांमध्ये ना असे मूड स्विंग्स होतात बरं का अक्षरा। अगं तू पोटात असताना माझे तर एवढे मूड स्विंग्स व्हायचे ना, माझी खूप चिडचिड व्हायची तुझ्या बाबांवर। हे बिचारे मला समजून घ्यायचे। हा, मला माहितीये तुझं अधिपतींशी बोलणं झालं ना की तुझा मूड छान रिलॅक्स होईल बघ। ही सगळी चिडचिड वगैरे सगळं संपून जाईल। प्लीज ना आई, आमचा काही कॉन्टॅक्टच होत नाहीये। एका मिनिटासाठी सुद्धा आमचं बोलणं झालेलं नाही। अगं मग तू कर ना, पुन्हा फोन कर त्यांना, हा? आणि तसंही शाळा सुटल्यानंतर जाणार आहेस ना फॅक्टरीत त्यांना भेटायला? हो, शाळा सुटल्यावर मी जाणारच आहे त्यांना भेटायला। हो जा, हा, भेटायला। आणि अक्षरा ऐक, सगळ्यात महत्वाचं, जराही तुला असं वाटलं की बरं वाटत नाहीये, चक्कर येतेय ना, तर लगेच आम्हाला कळवायचं, हा? कळवते। हा, आवरून घे तू, मी जरा स्वयंपाकाचं बघते। हा, आवर लवकर। काय अधिपती, बरोबर ओळखलं का नाही आम्ही? तुम्ही सुनबाईंच्याच फोनची वाट बघताय ना? व नाही तसं नाही, आता फॅक्टरीतनं वगैरे पण येतात फोन, त्या हिशोबाने म्हणलं ते आला असेल तर फोन असं हे करा। खोटं बोलता येत नाही तुम्हासनी अधिपती, नका बोलू खोटं। तुम्हाला एवढी सुनबाईंची आठवण येते का नाही, तर मग आणा किती असणे घरला परत। आता तब्येत कशी आहे अक्षरा? ठीक आहे। म्हणजे पुन्हा चक्कर आली नाही ना? नाही, चक्कर नाही आली। आणि थँक्यू, तुम्ही फुलपगारे सर होतात त्यामुळे मला घेऊन जाऊ शकलात हॉस्पिटलला। अगं थँक्यू काय त्यात, आपण शाळेत शिकवतो ना एकमेकांना मदत करा, मग आपण ती शिकवण नको पाळायला? मला तुला सॉरी म्हणायचं होतं। का? तुला हॉस्पिटलमध्ये आम्ही नेलं पण आम्हाला तुला न सांगताच तिथून निघावं लागलं। नाही सॉरी काय, आई बाबा आले ना नंतर माझे, आणि तसेही शाळा सुटायची वेळ झाली होती ना, त्यामुळे तुम्ही शाळेत पोहोचणे गरजेचं होतं। अगं हे कारण जरी असेल ना तरी खरं कारण दुसरंच आहे। म्हणजे? आम्ही तुला हॉस्पिटलमध्ये नेलं ना त्यावेळेस भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला होता आणि आम्हाला लगेच जायला सांगितलं शाळेत। काय? हो,
अगं त्या तिकडे तुला भेटायला येणार होत्या ना, म्हणून कदाचित आम्हाला त्यांनी तिकडून जायला सांगितलं. त्या तुला भेटल्या असतील ना, कारण मी आणि फुलपगारे सर जेव्हा आम्ही निघालो ना, तेव्हा हॉस्पिटलच्या आवारात त्यांना बघितलं होतं. म्हणजे खात्री नाहीये त्याच होत्या, पण मला वाटतं की त्याच असतील. म्हणजे तुम्ही नीट नाही बघितलं का भुवनेश्वरी मॅडम ना? म्हणजे उसळ दिसल्यासारख्या झाल्या, पण खात्रीने नाही सांगू शकत ग. तुला एक विचारू? विचार. घरी सगळं ठीक आहे ना? म्हणजे स्ट्रेस वगैरे नाही ना घरी? कारण चक्कर पण आली होती तुला. नाही नाही, स्ट्रेस काही नाही. आणि तुम्ही म्हणताय तसं भुवनेश्वरी मॅडम कदाचित आल्याही असतील भेटायला, पण आमची भेट नाही झाली. आणि मी सासरी राहत असते तर आमचं बोलणंही झालं असतं, पण मी काही दिवस माहेरी राहते ना, त्यामुळे नाही झालं आमचं बोलणं. बरं बरं ठीक आहे, काळजी घे. येते हा मी. तुम्हाला एवढी आठवण येते सुनबाईंची, तर त्यांना घरला घेऊन या की परत. अहो नाही तसं काय खरं तर नाही अगं ताई, असं कसं? तिलाच तुझ्या संकट राहायचं नाही ना हो या घरात, असं तिने स्पष्ट सांगितलंय, है का नाही? दुर्गे, जरा थंड घे. या घरच्या सुखासाठी आम्ही काय बी करू. त्यांना आम्ही नगय घरात, पण या घराला त्या हव्या असतील आणि त्या परत येणार असतील तर आम्ही जाऊ कुठं पण बाहेर. तुम्ही कुठं जायचं नाही. मस्त मी लय वेळा सांगितलं, हे तुमचं घर आहे, तुम्ही इथंच राहणार. इथं आनंदात राहा आई साहेब, तुम्ही काही लय विचार करू नका. आदिपती, तुम्ही उदास असताना आम्ही आनंदात कशा काय राहणार? हा, उदास नाही आहे मी. उदास पुढे तुमच्या चेहऱ्यावर सगळं दिसतंय आम्हाला. अहो नाही. हे बघा, आमचं काय बी टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुमच्या सुखातच आमचं सुख आहे. तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका, कारण तुम्हाला त्रास झाला का नाही की तो आम्हाला होतो. आम्हाला त्रास होऊ नये असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. नाही नाही, मी काय त्रास करून घेत नाही. मी तुम्हाला बी काय त्रास होऊ देणार नाही. असं कसं म्हणताय तुम्ही तुम्हाला त्रास नाही होत म्हणून? हा, तसं असतं तर तुम्ही जेवण कमी केलं असतं काय? हा, एवढा व्यायाम करणारा रांगडा गडी हल्ली कुठं उठून व्यायाम करतोय? कारण रात्री विचार करून करून तुम्ही उशिरा झोपता, मग सकाळी डोळे उघडत नाहीत. व्यायाम कसा होणार हो? आज तर तुम्ही आरतीला भी नव्हता. आम्ही जाणतोय तुमचं मन अधिपती, त्रास होतोय तुम्हाला, पण आमच्यासाठी तुम्ही ते दाखवत नाही. असं काय नाही. नाही कसं? तुमच्यापेक्षा जास्त आम्ही तुम्हाला ओळखतो अधिपती. सोनबाई घरात नाही तर तुमचं कशातच लक्ष नाही. ऐका तुम्ही आमचं, तुम्ही त्यासनी घरला परत घेऊन या. मी नाही जाणार. तेव्हा त्यासनी यायचं असेल तेव्हा येऊ दे की त्यांना. असं बोलू नका अधिपती. लग्नाची बायको आहे ती तुमची, या घरची लक्ष्मी आहे. त्यांनी असं रागावून माहेरी जाणं बरोबर नाही. त्या कोणता बी वाद न होता माहेराला गेल्या असत्या तर आम्ही अगदी त्यांना तिथं राहू दिलं असतं, अगदी 1-2 वर्ष राहू दिलं असतं. पण आता त्या घरातनं भांडून बाहेर पडल्यात. त्यांच्या मनात किलबिश आहे आणि अशा मनस्थितीत त्यांनी माहेराला राहणं बरोबर नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.